नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्याचा महिला व बालविकास विभागाकडून आलेला. मला भरपूर अंगणवाडी सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी याच्यावरती कमेंट करून मला माहिती विचारलेली, म्हणून मी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांना आज सांगणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदलीबद्दल त्यांनी मला खूप साऱ्या ताईंनी विचारलेलं, तर त्यांना माहितीच तर, म्हणून मी त्यांना ही सर्व माहिती सांगणार आहे. दिनांक बघा कशा आहे, 9 ऑक्टोबर 2024 चा हा जी आर आहे. सेविका ताई असू द्या किंवा मदतनीस ताई असू द्या, सर्वांसाठी हा जी आर महत्वाचा आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मग अंगणवाडी सेविका, मदतनीस ताईंच्या बदल्या होतात का नाही, हे संपूर्णपणे या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, महिला व बाल विकास विभागाकडून काढलेला जी आर आहे. दिनांक बघा याची 9 ऑक्टोबर रोजीच हे जी आर काढलेला. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंबद्दल हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे बदलीबाबतचे धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक 4625/2022 दाखल केली होती. सदर याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याशी समन्वय साधून 3 महिन्यात धोरण तयार करण्याबाबत आदेशित केलेला आहे. तसेच सदर धोरण तयार करताना याचिकाकर्ते व अन्य संघटना यांच्याकडून देखील सूचना प्राप्त करून घेण्याच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर 2 नंबरचा ऑप्शन बघा. त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून याबाबत मत प्राप्त करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत तरतूद करण्यात यावी अशी स्वरूपाची मागणी केली. सदर मागणीच्या अनुषंगाने आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये अभिप्राय सादर केले असून त्यामध्ये त्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती त्यांच्या स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे. म्हणजे ताईंनो, स्थानिक विभागातूनच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची निवड करणे अनिवार्य आहे असे म्हटलेले आहे. अंगणवाडी कर्मचारी यांचा समुदायाशी परिचय असतो. त्यांचा एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सेवा देताना अत्यंत उपयोग होतो. तसेच त्यांना समुदायाची स्वीकृती असल्याने त्यांच्याकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला समुदायाचा प्रतिसाद मिळतो. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या धोरणानुसारच महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय काढलेला आहे. बघा, शासन निर्णय काय काढलेला आहे ते जाणून घ्या. खूप महत्त्वपूर्ण ताईंनो शासन निर्णय. या शासन निर्णयानुसार तुम्हाला सर्वांना समजणार आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना बदली राहणार की नाही, हे स्पष्टपणे इथं त्यांनी नमूद केलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती करतानाच अंगणवाडी सेविका, मदतनीसांची स्थानिक रहिवाशी मधून करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या स्थानिक क्षेत्रातील रहिवासी असल्यामुळे त्यांना त्या समुदायाची स्वीकृती असते. त्यामुळे त्यांचा समुदायाशी परिचय असल्याने त्यांच्याकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला, मार्गदर्शनाला समुदायाचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येते. सबब, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ही बदली अनुज्ञेय राहणार नाही. जी आर मध्ये स्पष्टपणे ताईंनो बघा काय म्हटलेलं आहे. सेविका व मदतनीस यांची निवड करतानाच स्थानिक रहिवाशी मधून निवड करा आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बदली भेटणार नाही, स्पष्टपणे त्यांनी इथं लिहिलेलं आहे. इथं बघू शकताय ताईंनो तुम्ही, त्यांनी इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बदली अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही अंगणवाडी सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी गैरसमज करून घेऊ नका. इथं यांनी नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस ताई असू द्या, कोणालाही बदली भेटणार नाही असं स्पष्टपणे नमूद केल्यामुळे हा जी आरच असा असल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बदली भेटणार नाही.
खूप महत्वपूर्ण जी आहे. मला वाटते की या माहितीच्या आधारे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रश्न सुटलेले असतील. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना ही माहिती शेअर करा, कारण की भरपूर मला अंगणवाडी सेविकाताईंच्या मदतनीस ताईंच्या कमेंट आलेले की आम्हाला बदली करून घ्यायच्या, या अंगणवाडीतून त्या अंगणवाडीत आम्हाला बदली करून भेटेल का? तर ताईंनो, तुम्हाला बदली करून भेटणार नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हा शासन निर्णय डाउनलोड करून पहा. हा व्हिडिओ महत्वाचा आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. संघटनेशी सुद्धा चर्चा करून हाच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. संघटनेने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे, कारण की अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं मत सुद्धा याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. तसं असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे बघा ताईंनो. अंगणवाडी कर्मचारी संघटना यांचे मत प्राप्त करून घेण्यात आलेले आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत कोणतीही तरतूद होणार नाही. म्हणजे अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या, कोणालाही बदली भेटणार नाही. तर स्पष्टपणे या GR मध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, अशी माझी अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना विनंती आहे. अंगणवाडी सेविका ताई असू द्या, मदतनीस ताई असू द्या, ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या ठिकाणीच त्यांना काम करावं लागणार आहे. हा, एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की मदतनीस ज्या आहेत त्यांचं प्रमोशन होऊन त्या दुसऱ्या अंगणवाडीत जाऊ शकतात. म्हणजे मदतनीसांचं प्रमोशन होऊन त्या सेविका म्हणून दुसऱ्या अंगणवाडीत त्यांची प्रमोशन होऊ शकतोय. परंतु मदतनीस या पदावर असताना दुसऱ्या अंगणवाडीत मदतनीस या पदावर बदली मिळणार नाही, किंवा सेविका या पदावर असताना दुसऱ्या अंगणवाडीत सेविका पदाची बदली भेटणार नाही. आशा असेल की माझ्या ज्या अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी कमेंट केलेले त्यांना त्यांचं उत्तर भेटलेलं असेल. ही माहिती आणि हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.